हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण कव्हर करत होतो क्लास 10 चा बेसिक्स आणि त्यामध्ये आपण कव्हर केलं होतं मागच्या लेक्चरमध्ये ॲटॉमिक स्ट्रक्चर. मागच्या व्हिडिओमध्ये ॲटॉमिक स्ट्रक्चर कव्हर केल्यानंतर आपण कव्हर करणार आहोत डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. बघा आता ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये बघितलं आपण की सेंटरला जो असेल त्याला म्हटलं होतं आपण न्यूक्लियस. सेंटर ऑफ ॲटमला जो असेल त्याला म्हटलं आपण न्यूक्लियस आणि न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतील पॉझिटिव्ह चार्जेस अँड न्यूट्रॉन्स. मीन्स टू सब ॲटॉमिक पार्टिकल्स प्रेझेंट असतील ॲटमच्या सेंटरला आणि त्याला म्हटलं होतं आपण न्यूक्लियस ऑफ ॲटम. आणि शेल्स मध्ये बघा आता सेंटर ऑफ ॲटमच्या बाजूने असतील शेल्स सर्क्युलर इन शेप आणि या शेल्स मध्ये डिस्ट्रीब्यूट होतात इलेक्ट्रॉन्स. मीन्स या शेल्स मध्ये प्रेझेंट असतील इलेक्ट्रॉन्स आणि आपल्याला तेच बघायचं आहे की शेल्स मध्ये इलेक्ट्रॉन्स कसे डिस्ट्रीब्यूट होतील. फॉर एक्झाम्पल के शेल बघा, के शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील, त्यानंतर एल मध्ये किती असतील, एम मध्ये किती असतील आणि एन मध्ये. मीन्स डिफरंट शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती प्रेझेंट असतील ते आपल्याला बघायचं आहे. बघा आता फर्स्ट शेल असेल के शेल, सेंटर ऑफ ॲटम नंतर जी फर्स्ट शेल असेल ती असेल के शेल, के नंतर जी नेक्स्ट शेल आहे ती असेल एल, एल नंतर जी नेक्स्ट शेल आहे ते असेल एम आणि एम नंतर जी असेल ती असेल एन. सो ऑन कंटिन्यू राहील के एल एम एन हे आहेत नंबर ऑफ शेल. आणि फर्स्ट शेल असेल के शेल, सो एन एन नंबर असेल नंबर ऑफ शेल. बघा आता सिम्बॉल के असेल आणि एन असेल नंबर ऑफ शेल, सो नंबर ऑफ शेल असेल फर्स्ट. बघा आता फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ शेल. आता इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी किती असेल शेलची त्यासाठी फॉर्म्युला आहे 2n स्क्वेअर. मीन्स 2n स्क्वेअर या फॉर्म्युल्यानुसार आपण सांगू शकतो की के मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील. मीन्स के शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील, फर्स्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील ते. बघा आता 2 इंटू एन स्क्वेअर आहे, एन इक्वल टू किती आला आपलं 1. बघा आता फॉर्म्युला काय 2n स्क्वेअर आणि एन ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 1 आहे फॉर के शेल. के शेलचा नंबर 1 असल्याने नंबर ऑफ शेल इक्वल टू 1. बघा आता फॉर्म्युल्यामध्ये पुट करू आपण, एन स्क्वेअर आहे सो 1 स्क्वेअर. 2 इंटू 1 स्क्वेअर, 1 स्क्वेअर इज 1, सो 2 इंटू 1 होऊन जाईल. बघा आता 1 स्क्वेअर इज 1, 2 इंटू 1 इज 2. सो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स के शेल मध्ये असतील 2 इलेक्ट्रॉन्स. बघा आता के शेल मध्ये आले 2 इलेक्ट्रॉन्स. सो फर्स्ट शेल जी के शेल आहे त्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील 2. त्यानंतर बघा एल, एल इज द सेकंड शेल. बघा आता नंबर ऑफ शेल इज सेकंड फॉर एल. फॉर्म्युलामध्ये पुट करू 2 इंटू 2n स्क्वेअर फॉर्म्युला आहे 2 इंटू एन, एन इक्वल टू नंबर ऑफ शेल असेल, सो नंबर ऑफ शेल आहे सेकंड. बघा त्यानंतर 2 इंटू 2 स्क्वेअर, 2 स्क्वेअर इज 4. बघा आता 2 स्क्वेअर किती असेल 4 असेल अँड 2 इंटू 4 इज 8. 2 इंटू 4 होऊन जाईल 8. मीन्स एल शेल मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील 8. बघा आता के शेल मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील 2, एल शेल मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील 8. त्यानंतर बघा त्यानंतर आहे एम शेल. बघा फर्स्ट के, त्यानंतर एल, त्यानंतर असेल एम. एम मध्ये बघा थर्ड शेल आहे, यांची व्हॅल्यू असेल 3, सो 2 इंटू 3 स्क्वेअर. बघा आता एन स्क्वेअर इज 3. बघा 2n स्क्वेअर फॉर्म्युला आहे, यांची व्हॅल्यू असेल 3 फॉर द थर्ड शेल. त्यानंतर बघा 2 इंटू 3 स्क्वेअर, 3 स्क्वेअर इज 9, 2 इंटू 9 इज 18. सो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन एन शेल एम शेल इज 18. बघा आता एम शेल मध्ये असतील 18 इलेक्ट्रॉन्स, के शेल मध्ये असतील 2 इलेक्ट्रॉन्स, एल मध्ये असेल 8, एम मध्ये असतील 18 अँड लास्ट बघा आता एन शेल बघायची आपल्याला. एन शेल मध्ये असेल नंबर ऑफ शेल असेल 4, सो 2 इंटू 4 स्क्वेअर. बघा आता 4 स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू 16, 16 इज 32. बघा आणि एन शेल मध्ये असतील नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 32. सो बघा फर्स्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड मध्ये 8, थर्ड मध्ये 18 आणि फोर्थ शेल मध्ये 32. असं असेल डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. के शेल मध्ये असतील 2 इलेक्ट्रॉन्स, एल मध्ये असतील 8, एम मध्ये असतील 18 आणि एन मध्ये असतील 32. हे होऊन जाईल डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन डिफरंट शेल्स. शेल्स बघा KLMN आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बघा 2, 8, 18, 32. बघून घ्या.